करतोय। मी प्रथमतः आपल्या सर्वांचे नेते, दैवत, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी 6 वेळा कारभार सांभाळला असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आदरणीय दादांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो। व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे माजी मंत्री आदरणीय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बापनासाहेब, आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पा, आदरणीय बबनभाऊ, विठ्ठलांना, गणेश भाऊ खांडगे, माधुभाऊ कालेकर, माऊलीभाऊ ठाकर, आदरणीय सुरेश भाऊ, रामनाथ शेटवारंगे, सर्वच व्यासपीठावर मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले वडीलधारी, माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, 10ची वेळ होती। 10:30 वाजता आपण प्रमुख पदाधिकारी यायला सुरुवात झाली आणि जवळपास 12 वाजेपर्यंत मागचे मंडळी येत होते। 10-11 वाजल्यापासून जे पुढचे मंडळी आले ते जागेवर बसून येत आणि मागचे जे आले ते आताच लगेच चुळबुळ पण करायला लागलेत। एकतर आलेत उशिरा, का चुळबुळ करतायत हेही कळायला तयार नाही। ठीक आहे, परंतु आजचा कृतज्ञता सोहळा आपण या ठिकाणी आवर्जून घेतला की दादांचं अकालीत निधन झाल्यानंतरनं सर्वांनाच असं आस्तविस्त वाटत होतं किंवा आता आपलं काय होणार, आपल्या पक्षाचं काय होणार, की जी काय भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली होती त्यातून सुनित्रा वहिनींनी घेतलेली भूमिका, पक्षातील प्रमुख नेत्यांनी बसून ज्या काही चर्चा केल्या आणि त्यातून सुनित्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख खात्यांकडे जी काय आपल्याकडे दादांकडे जबाबदारी होती ती जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक कार्यकर्त्याला थोडासा दिलासा आला की आज दादांच्या पश्चात उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनी या देखील सक्षमपणानं या राज्याचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदभार स्वीकारून कारभार सांभाळतील हा विश्वास निर्माण झाला आणि प्रत्येक सहकारी एका जोमानं ह्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना आपण पाहिलं। मी नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे सदस्य म्हणून निवडून आलेत त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि माझ्या मावळच्या मायबाप जनतेचं, माझ्या सहकाऱ्यांचं, वडीलधाऱ्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करतो। तुम्ही सर्वांनी या अडचणीच्या कठीण काळामध्ये या मावळच्या सर्वांगीण विकासाकरता जी काही साथ दिली आणि जो विश्वास दिला, जे विरोधक म्हणत होते की आता सुनील शेळकेच्या पाठीमागं कोण आहे, आता तो कुणाच्या जीवावरती उड्या मारणार आहे आणि तो कसे आता कामं करणार, त्यांना देखील आपण दाखवून दिलं की आदरणीय दादांच्या पश्चात दादांचे आशीर्वाद सुनील शेळकेच्या मागे आहेत आणि मावळची मायबाप जनता खंबीरपणानं उभी आहे। ही निवडणूक खरं तर अशा पद्धतीनं आपल्याला लढावी लागेल किंवा असा कठीण प्रसंग आपल्यावरती येईल असं कुणालाच वाटत नव्हतं आणि त्यातून देखील प्रत्येकाला धीर द्यायचा। आपण देखील स्वतः आता खचून चालणार नाही, आपण देखील भक्कमपणानं उभा आहोत हे दाखवण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत होतो, परंतु दादांची उणीव सातत्यानं भासत होती की ज्या नेत्याच्या ताकदीवरती, ज्या नेत्याच्या विश्वासावरती, ज्या नेत्याच्या दूरदृष्टीवरती या तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याचे स्वप्न पाहत होतो, ते स्वप्न सगळे भंगले की काय असं देखील मनामध्ये सातत्यानं येत होतं की ज्या नेत्यानं 5-6 वर्षामध्ये या तालुक्यात जे पाहिजे, जे मागेल
ते देण्याचं काम केलं, परंतु त्या नेत्याला आपण कधी समजून घेऊ शकलो नाही, त्या नेत्याच्या भावना कधी आपण जाणून घेतल्या नाही. त्याचे देखील दुःख होतं, त्या देखील आज वेदना होत होत्या. म्हणजे माणूस असताना त्याची किंमत कळत नाही, माणूस गेल्यावरती त्याची किंमत कळती. हे अख्ख्या महाराष्ट्राला जसं कळालं तेच मला देखील जाणवत होतं की आपण दादांना कधीतरी समजून घ्यायला पाहिजे होतं, की ज्या दादांनी सुनील शेळकेनं काही मागितलं, किती त्रास दिला, तर मला कधीच रागवले नाही आणि कधी मला दूरही केलं नाही. पण मी स्वतःहून जर एखाद्या वेळेला माझं काम नाही झालं तर बारीक पोरासारखं रुसून बसायचं, मुद्दामून मिटिंगला जायचं नाही, असे उद्योग करायचो. आणि त्यानंतर मग दादानी मला कधी पाहिलं की त्या सुनीलचं काय काम आहे त्याला बोलून घे पहिला, किंवा एखादं काम दुसऱ्या मतदारसंघात दिलं तर माझ्या तालुक्यात पाहिजे, ह्या ज्या वेळेला मेसेज किंवा ज्यावेळेला माझा निरोप द्यायचो त्यावेळेला सगळं सांगायचे त्याचा प्रस्ताव मागून घ्या. आणि मिटिंगला जर मी दिसलो नाही तर पीएला विचारायचे सुनील कुठं आलाय बघ. एवढा प्रेम करणारा नेता सुनील शेळकेच्या राजकीय जीवनामध्ये परत दुसरा कधी मिळणार नाही, ही शोकांतिका आणि दुःख मनाला होतं. ठीक आहे, राजकीय मतभेद असतात, राजकीय मतभेदामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, शेवटी लोकशाही आहे. विचाराची निवडणूक झाली पाहिजे, विकासाची निवडणूक झाली पाहिजे, हे मी सातत्याने सांगत आलो. आणि ज्या वेळेला हे मुद्दे घेऊन आपण प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात होतो त्यावेळेला समोरचे मंडळी फक्त आरोप करणं, बदनामी करणं, ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा निवडणुकीत कुठलाही विषयच नव्हता. म्हणून जे मंडळी 2019 पासून तर 2024ची विधानसभा असेल, 2025ची नगरपालिकेची निवडणूक असेल, किंवा आता झालेली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल, ह्याचा जरा आवाज जरा थोडा वाढवणे. या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त समोरचे मंडळी आरोप करणं, या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा कुठलाच मुद्दा नव्हता. 2019 ते 2023 या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होतो, परंतु 2023 नंतर ते 2026 पर्यंत आजही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत. मग तालुक्यामध्ये महायुती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी एकत्रितपणानं पुढे आली पाहिजे, एकत्रितपणानं या तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये हातात हात घालून काम केलं पाहिजे, एवढीच माझी भावना होती. परंतु आज 2019ची निवडणूक झाल्यापासून तर 2024 पर्यंतच्या ज्या ज्या निवडणुका झाल्या, या प्रत्येक निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गलिच्छ, खुनशीचं आणि सूडबुद्धीचं राजकारण केलं. त्या राजकारणाला मावळच्या मायबाप जनतेनं मतातून देखील प्रत्युत्तर दिलं. आणि आज मला सांगायचं की साहेब, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आमदार म्हणून पुढे चुकता कामा नये. सर्व पक्षाला, सर्व घटकाला, प्रत्येक जातीपातीला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका ठेवली. आणि 2019च्या निवडणुकीपासून आजपर्यंत माझी भूमिका ठाम आहे. परंतु काही मंडळींनी जे सुळबुद्धीचं राजकारण केलं, 2019च्या निवडणुकीनंतर 2024ला आपल्याच माणसांना फोडून, आपल्याच माणसांना भडकवून तुम्ही कसं विजय व्हाल याची गणितं दाखवली आणि आपल्यातले चांगले सहकारी घेऊन गेले. आज त्यांची देखील अवस्था या मंडळींनी काय केली. 2024ची विधानसभा निवडणूक पार पडली, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या. तळेगाव, वडगाव, लोणावळा या निवडणुकीमध्ये सामोपचारानं बसलं पाहिजे. आपण एकत्र बसा, झालं गेलं सोडून द्या. आपण कार्यकर्त्यांना अडचणीत आणणं हे कशासाठी करायचं.
आपण गावागावात संघर्ष लावून काय मिळवणार आहोत हे ज्या वेळेला मी सांगत होतो त्यावेळेला हे स्थानिक मंडळी येऊन 4 भिंतीच्या आतमध्ये माझ्याशी चर्चा करायचे. तळेगावची निवडणूक पाहिली भाऊ आपण तर काय माझ्या नावाने ओरडता की अरे तू कशाला बसतो, कशाला यांच्याशी चर्चा करतो. परंतु माझ्यासारख्याला असं वाटतं की आपण जे भोगलं ते कार्यकर्त्यांना किंवा इतर कुठल्या कुटुंबाला भोगण्याची वेळ येऊ नये एवढाच माझा स्वार्थ होता. आणि त्यातून तळेगावच्या नगरपालिकेमध्ये स्वतःचा हात सटकला आणि लोणावळा नगरपालिकेमध्ये आपल्याला अडकून ठेवलं, वडगावमध्ये अडकून ठेवलं. मी दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केले होते, तळेगावचा आणि लोणावळ्याचा. वडगावचा प्रस्ताव फक्त मी दिला होता, तो 2.5 वर्ष पहिले आम्हाला द्या, 2.5 वर्ष नंतर जे तुम्हाला घ्या. ठीक आहे, त्यांनी मान्य करायचं न मान्य करायचं हा त्यांचा विषय होता. परंतु ज्या ज्या उमेदवारांना प्रत्यक्षामध्ये उभं केलं त्यांची आज अवस्था काय केली. तळेगाव मधले असतील, लोणावळ्यातले असतील, वडगावचे असतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा सुद्धा अनुभव ज्या काही घडामोडी झाल्या या देखील आज माझ्या सगळ्या परिवारातल्या मंडळी त्या ठिकाणी मला सांगायच्या. जिल्हा परिषद पंचायत समितीची आरक्षणाची सोडत झाली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षातले काही सहकारी मला भेटले आणि त्यांनी मला पहिला प्रस्ताव दिला सायलीताई बोत्रेचा की सायलीताई बोत्रेला जिल्हा परिषदेची जागा तुम्हाला सोडता येईल का. त्या ठिकाणी मी त्यांना नकार दिला. त्यांना सांगितलं नाही, मला तिथं दीपक अण्णाच्या मिसेसला म्हणजे दीपाली ताईला त्या ठिकाणी आम्ही तयारी करायला लावली आहे. परंतु नंतर मला परत निरोप आल्यावरती त्यांना सांगितलं आरक्षणाची जिल्हा परिषदेची सोडत झाली. सर्वसाधारण जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ज्या वेळेला जाहीर झालं त्यावेळेला मग आम्ही अशा निर्णयावरती आलो होतो की आपण कुसगाव मागावपणामध्ये दीपक अण्णाला लढू आणि सायलीताई बोत्रेला जिल्हा परिषदेला आपण त्या ठिकाणी जागा देऊ. एक जागा जर भारतीय जनता पक्षाला जात असेल तर जाऊ द्या, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा आपण तडजोडीमध्ये कुठंतरी एकत्रितपणानं पुढे जाता येईल. त्या ठिकाणी आपल्यातल्या मंडळीला घेऊन गेले, ते तिकडे उभे राहिले, त्यांनी जाहीर केलं. मग सायलीताई बोत्रेला मी स्वतःहून फोन करून सांगितलं ताई जर जिल्हा परिषदेला त्यांची उमेदवारी असेल तर पंचायत समितीला तुला उमेदवारी घे आणि मला दुसऱ्या ठिकाणी देता येत असेल तर बघ, तू भारतीय जनता पक्षाची जुनी सहकारी आहेत, काम करतेस, तुला पंचायत समिती सुद्धा देत असेल तर त्या ठिकाणी बिनविरोध द्यायला मी माझ्या पक्षातल्या मंडळींना सांगतो. हा पहिला प्रस्ताव होता. त्यानंतरनं या मंडळींनी माझ्याकडं तिथल्या उमेदवारी जाहीर झाल्यावरती महागाव कुसगाव गटामध्ये रवींद्र भेगडेंची उमेदवारी आणली. भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळींनी मला फोन करून सांगितलं की तालुक्यात तुम्ही सामोपचारानं या निवडणुकीला सामोरे जा. मी संतोष राऊतांना पण सांगितलं जर मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा फोन आला तर तुला थांबायची सुद्धा तयारी ठेवावी लागेल. संतोष राऊत त्या ठिकाणी साक्षीला आहे. ते म्हणले तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्हाला मान्य आहे. त्या ठिकाणी रवींद्र भेगडेंना उमेदवारी द्यायची भारतीय जनता पक्षानं जवळपास निश्चित केलं. आम्ही त्याला सहमती दिली. ठीक आहे, आपण तालुक्यातला संघर्ष टळत असेल तर काही हरकत नाही. त्यानंतर आपल्यातलीच माणसं फितूर होती. मी आंधळा डोळ्यावरती पट्टी ठेवून होतो, मला माहीत नव्हतं आपल्याशी चर्चा करतायत, आपल्याशी मांडवली करतायत, आपल्याकडनं काय काय मिळेल ते घ्यायचा प्रयत्न करतायत आणि रात्रीच्या मिटिंगा करून आम्ही तुमच्या सोबत आहोत हे देखील सांगत होते. पण मी त्यावरती विश्वास ठेवला नाही. पुढे जाणार नाही, ते आपलेच आहेत. परंतु जी फितुरी केली त्यातून नियतीने सुद्धा त्यांना उत्तर दिलं. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. सुनील शेळकेची नीतिमत्ता जर साफ नसती आणि कुणाला अडचणीत आणायचं किंवा फक्त वापर करायचा असता तर आज हा 15-0चा निकाल मला किंवा तुम्हाला देखील पाहायला मिळाला नसता. आणि ज्या वेळेला वराळे इंदुरी गटातला निर्णय झाला मग तर काय बाबा जोमाला लागले. मग तर त्यांना असं वाटायला आता आपण सगळं जिंकलं.
मी तरी निरोप दिला, अरे तुम्ही नका खड्ड्यात घालू, नका गावागावात संघर्ष लावू. आज त्या टाकवे गाण्यामध्ये आमचा देवाभाऊ गायकवाड तयारी करत होता. तिथं खरं तर भाजपचा एक कदमवाडीचा तो खाडमाड्या बाहेर पुढारी, तिथला खाडमाड्या पुढारी उभा राहायला पाहिजे होता, पळून गेला. टाकवेचे पुढारी होते, 2 जण होते, पळून गेले आणि सांगितलं नाही ती जागा शिवसेनेला सोडली. शिवसेनेचा आणि भारतीय जनता पक्षाचा दुरान्वय संबंध नव्हता, तिथं उमेदवार नव्हता म्हणून त्या कोंडेताईला उभी केली. आता तू निवडून आली, काळजी करू नको, बिंदास तयारीला लाग. तिथं तीच परिस्थिती. तिकडं आमच्या योगेश लोहरच्या समोर उमेदवार नव्हता, तिथं हरपुडेला दिला. तो हरपुडे भाऊ बी म्हणला माझं काय तयारी नाही, नाही तू लय स्ट्रॉंग आहे, इथं आत्ता आम्ही सांगतो तुला स्ट्रॉंग आहे, तिथं तू काळजी करू नको. हरपुडे भाऊ, तो मुकुंदा ठाकूर भेटला मला, बिचारा व्यावसायिक मुलगा, प्रामाणिक सोजवळ आहे, पण तो व्यावसायिक आहे. मला भेटला, म्हणला मला यांनी घरात आले, म्हणले उमेदवार तू, म्हणलं मला या राजकारणात तुम्ही आणू नका, माझा व्यवसाय व्हॅलेंटाईन आहे, माझा सीझन आहे, आम्हाला माहीत आहे पक्षाचा आदेश आहे, उभा राहा. मला भेटून गेला. मी म्हणलं मुकुंदा तू चांगलं काम व्यावसायिक म्हणून मी तुझ्याकडे पाहतो, राजकारणी म्हणून पाहत नाही. तरी पण जर 2.5 वर्ष पहिले तुला पाहिजे नसेल तर मी तुला पहिले 2.5 वर्ष देतो, नंतर आमच्या कालेकर मावशीला दे, पहिले 2.5 वर्ष तुला घे. पण इतर दुसऱ्या ठिकाणी कुठेही इतर 9 ठिकाणापैकी 9 जागेपैकी कुठल्याही एका जागेवरती आम्हाला पहिले 2.5 वर्ष द्यायला सांग, मी तुझ्या मागं उभा आहे. बाबा प्रस्ताव घेऊन गेला. तू निवडून आलाय, ते घाबरल्यात. व्यवस्थित कार्यक्रम. तिकडं भाऊसाहेब गुंड, व्यवस्थित कार्यक्रम. समीर अण्णा उभा राहा 1 मिनिट. हे बघा आमचा समीर अण्णा कायम भाजपची टुपली डोक्यावरून फिरलेला पाहू का. अरे म्हणलं त्याला तरी द्या. तिथं त्याचं काय खरं नाही राहिलं, आता तो तिकडे गेलाय. हा प्रकाश भाऊ गायकवाडला गेला. मला हे का सांगायची वेळ आली, जे पत्रकारांनी विश्लेषण सुरू केलं ना की ही निवडणूक किती कर्जबाजारी उमेदवार झाले, कोण कोण खड्ड्यात गेले, हे चित्र मला मागच्या 2 महिन्यापूर्वी दिसत होतं. म्हणून मी हातापाया पडून सांगत होतो की आपण बिनविरोधच्या प्रस्तावाला या. पंचायत समितीत सुद्धा मला दिसत होतं, तरी मी सांगितलं तुम्हाला 3 जागा देतो, शेवटी 4 जागा देतो म्हणालो पंचायत समितीला, आणि झेडपीला 1 जागा देतो, थांबवाय. पण थांबवायची तयारी नव्हती, थांबवण्याची मानसिकता नव्हती, कारण त्यांच्या खिशातलं काय जातच नव्हतं. जे डुबत होते, जो संघर्ष करत होते, हा वचपा फक्त बाळा बेगडेला काढायचा होता. आणि तो वचपा काढायचं काम बाळासाहेब भेगडे माजी मंत्री आणि गणेशराव बेगडे या दोघांनी बराबर काढला. कशासाठी संघर्ष, कुणासाठी करता आणि त्यातून तुम्ही काय मिळवता, जे पत्रकार बांधवांनी विश्लेषण करून सांगितलं ना, किती कोटी गेले, कुणाचे किती कोटी गेले, हे आता तुम्ही त्यांनाही विचारा, मी पण तुम्हाला सांगतो. पण त्यांच्या खिशातले काय गेले, तर त्यांच्या खिशातले काही गेले नाही, त्यांचे खिसे भरले, हेच मी तुम्हाला जाहीरपणानं आणि जबाबदारीने सांगतो. अहो सर्वे सांगतात, प्रत्येक पक्ष ज्या वेळेला उमेदवारी देत असतो त्यावेळेला सर्वे देखील केले जातात. आणि त्या सर्वेतनं मी सांगत होतो की पंचायत समितीला आमच्या 10च्या पैकी कमीत कमी 9 येतील, एखादी गेली तर जाईल, तर ती पण जाणार नाही. आणि 5च्या 5 जिल्हा परिषदेच्या येतील. ते सर्वे त्यांना देखील माहीत होते. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सर्वे केले होते आणि त्यांच्याकडे रिपोर्ट होते, म्हणून ते स्वतःची चमडी वाचून इतरांना बरोबर चार्ज करून त्या ठिकाणी उभे करत होते. अहो ह्याच्याही पलीकडे जाऊन
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींचा नवीन पराक्रम सांगतो की सुनील शेळके ईव्हीएम मशीन हॅक करतो. सुनील शेळकेकडे मशीन हॅक करणारी मोठी कंपनी आहे म्हणून 2019ला निवडून आला. 2024ला बापूसाहेब बेगडेंचा पराभव झाला. त्यांना सांगत होते पराभव तुमचा होऊच शकत नाही, ईव्हीएमचा घोटाळा केला म्हणून तो निवडून आला. आणि जर बापूसाहेब बेगडेंना त्यांनी ते नसतं सांगितलं तर मग मात्र त्यांचा भराभर कार्यक्रम झाला असता. म्हणून तेही आपले सांगत होते तुमचा पराभव तालुक्याने नाही केला तर ईव्हीएमने केला. जसं त्यांनाही कळलं की ईव्हीएमचा घोटाळा नाही यांनी घोटाळा केला तेव्हापासून त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा. आणि नगरपालिकेच्या निवडणुकीला परत हळू सांगायचं नाही ईव्हीएमचा घोटाळा नाही वाटत पण काय सांगता येत नाही. आता पंचायत समिती जिल्हा परिषदेला या बांधरांनी काय करावं. मतदानाच्या 3-4 दिवस अगोदर एक ईव्हीएम हॅक करणारा घेऊन आला. यांचे खिसे भरले नाही, यांचं पोट भरलं नाही. यांनी उमेदवारांकडून जबाबदारीने सांगतो पत्रकार बांधवांनो, भारतीय जनता पक्षाच्या इथल्या स्थानिक नेत्यांनी जे पंचायत समिती जिल्हा परिषदेला उमेदवार दिले होते त्यांच्याकडून ईव्हीएम मशीन हॅक करून तुमचा विजय करून दाखवतो म्हणून एका उमेदवाराकडून 25-35 लाख रुपये गोळा केलेत. आणि याची सुरुवात कुठं केली असेल तर त्या इंद्रायणी ढाब्यावरती इथं सेटलमेंट झाली. तुम्हाला ठिकाण पे दिलं. मीच चौकशी लावणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे आजपर्यंत भाजपच्या कुठल्या नेत्याची तक्रार घेऊन गेलो नाही पण ही मात्र नक्की तक्रार सांगणार आहे. साहेब भाजपच्या मावळातले नेते सांगतात आम्ही ईव्हीएम मशीन हॅक करून देऊ आणि तुमचा विजय करू. यांनी 25-35 लाख रुपये एका उमेदवाराकडून वसूल केल्यात. यांची चौकशी लावा, यांची चौकशीच लावा. अरे हे धंदे, अरे मावळच्या जनतेला तुम्ही मतदान मागत असताना फक्त सुनील शेळकेवरती आरोप करून मतं मागत होता. आणि सुनील शेळकेनं आदरणीय दादांच्या नेतृत्वात मागच्या 6 वर्षामध्ये किती विकास कामांना निधी आणला त्याची सर्वसामान्य जनता साक्षीदार होती. म्हणून आमच्या मागं खंबीरपणाने उभी आहे. आणि उद्याच्या काळात सुद्धा माझ्या सर्व वडीलधाऱ्यांना आया बहिणींना सांगतो आपण सगळे एक संघ राहत, एका विचारानं राहत. मला जाणीवपूर्वक कुणी त्रास देऊ नका. मी ज्याच्या मागे उभा राहतो त्याच्या मागे खंबीरपणानं राहतो. हे आता तुम्ही सुद्धा तुमच्या वक्त्यातून बोलून दाखवलं. ते तर माझं कामच आहे, ती माझी जबाबदारी आहे. पण सुनील शेळकेचं आम्ही काम करतो, आम्ही नातेवाईक म्हणून त्याचं काम केलं असं मला वाटत होतं. माझ्यासोबत राहणारे मंडळी ज्यांनी उद्योगधंदे केले, पैसे कमवले, ते माझे सहकारी म्हणून माझ्यासोबत राहिले. अशानं जर वाटत असेल माझ्या नात्यातल्या पण आणि माझ्या बरोबर राहून धंदा पाणी करून पैसे कमवणाऱ्यांना पण सांगतो, जर कुणाला असं वाटत असेल की हा सुनील शेळके आमच्यामुळे आमदार आहे, हा सुनील शेळके आमच्यामुळे आमदार आहे, असं जर कुणाला वाटत असेल तर 2029ला सुनील शेळकेच्या विरोधात जा, एकदा विरोधात जा. रक्ताचं पाणी करतोय, कुणाची बेमानी करत नाही, कुणाची जमीन लुबाडली नाही, कुणाला फसवलेलं नाही. आणि म्हणून ही मावळची सर्वसामान्य जनता या पट्ट्याच्या मागे उभी आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित राहा, तुम्हाला कुठंच आम्ही कमी पडणार नाही. आता तर एकच इंजिन होतं, 4 वर्ष एकटंच पळत होतो. आता पंचायत समिती 10, जिल्हा परिषद 5, लोणावळ्याचे 22 नगरसेवक, 21 नगरसेवक, वडगावचे 10, तळेगावचे 20, 18 आणि 2 कॉप मधले 20, देऊचे 17 आणि 2 19, म्हणजे जवळजवळ 90-91 जणांची आपली फौज आता तयार झाली. एका इंजिनच्या ऐवजी आता डबल इंजिन झाले आमचं. पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांना सांगतो, पद 5 वर्ष करताय,
खूप चांगलं काम करावं लागेल. प्रत्येकाच्या सुखादुःखात उभे राहा. भले एखाद्या कार्यक्रमाला नाही गेला, राग आला तरी चालेल, शक्यतो नकाच जाऊ. आणि मी पण सांगतो, तुम्ही ह्या पदाधिकाऱ्यांना कुठल्याही कार्यक्रमाला बोलू नका. तुम्ही कामा करता बोलवा. आमचं काम आहे ते कर. ये सप्त्याला, ये लग्नाला, ये दहाव्याला, ये पूजेला, ये जागरण गोंधळाला फार बंद करा, फार बंद करा. तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. पुढारी लग्नाला जातो म्हणून आपले कुटुंब सुद्धा जिथं 5-25 लाखाचं लग्न आहे तो तिथं करोड रुपयामध्ये नेतो. आपणच आपल्या माणसांना खड्ड्यात घालतो. अजिबात ते काय करायचं काम करू नका. काम करा आणि कामातून जनतेसमोर जा. जिथं जमन, जिथं शक्य होईल तिथं जा. आणि मलाही बोलू नका बाबांनो, परत हात जोडतो. अजिबात बोलू नका. आता तर मला पुढंच बोलू नका. कारण पुढच्या 3.5 वर्ष मी एवढं सांगितलं की ज्या नेत्यानं या तालुक्यात चांगलं काम केलं, या तालुक्याला पुढे न्यायचं स्वप्न बघितलं, ते स्वप्न मला पूर्ण करायचं असेल तर मला आता दुट्टीनं 24 तासातले 16 तास पळावंच लागेल आणि काम करावं लागेल. त्याशिवाय आता मलाही गत्यंतर नाही. पण आपण कामातून या माणसांच्या सेवेत आपण उत्तराई होऊ, त्यांचा विश्वास संपादित करू. पुढच्या 2029ची सुद्धा आज मी जाहीरपणे सांगतो, आजच सांगतो, तुम्ही फक्त मला साथ द्या. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरसेवकांनी साथ द्या. तुम्हाला आजही कुणी म्हटलं का बोर्ड लाव, भाडं भर, जेवणाचं बिल भर? कुणी म्हणलं? फक्त साथ द्या, म्हणजे कामं करा. बाकी करायला मी सक्षम आहे. प्रत्येकाची अडचण जाणून घ्या. प्रत्येकाला काम जरी नाही करता आलं तर त्याच्याशी गोड बोलून विश्वास द्या. आपण 100% कधीच कुणाची कामं पूर्ण करू शकत नाही, पण किमान 90% तरी कामं या मावळच्या सर्वसामान्य जनतेची पूर्ण केली पाहिजे. ही जर तुम्ही कामं माझ्या खांद्याला खांदा लावून पूर्ण केली, दर आठवड्याचा जनता दरबार आहे, त्यालाही तुम्हाला कंपल्सरी यावं लागेल. मी लग्नाला गेलतो, मी ठरवायला कोणाचं लग्न ठरवायला गेलतो. आज सुद्धा काही नगरसेवक अनुपस्थित आहे, सुट्टी नाही. हा काय माझ्या घरचा सोहळा नव्हता, हा पक्षाचा सोहळा आहे, हा परिवाराचा कार्यक्रम आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विश्वासाचा कार्यक्रम आहे. प्रत्येकानं जबाबदारी या ठिकाणी यायलाच पाहिजे. जो नाही येत माझ्याकडं पदही मागायला येऊ नका, अजिबात येऊ नका. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ज्या ज्या गावांनी आघाडी दिली, ज्या गावात खऱ्या अर्थानं पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं काम झालं, ज्यांनी ताकदीनं केलं, त्याच गावातला किंवा त्या भागातलाच व्यक्ती पंचायत समितीमध्ये कॉपमधून जाणार आणि जिल्हा परिषद त्याच पदी जाणार. अजिबात नाही. काय करायचं तुम्हाला करा. माझ्या जवळचा नको आणि माझ्या लांबचा बी नको. ज्यांनी काम केलं त्याला आम्ही पंचायत समितीच्या 2 जागा, दोन्हीच्या दोन्ही जागा आपल्या आहेत आणि जिल्हा परिषदे 5 आहेत. 5 मधली 1 जागा आपली तालुक्याची आहे. त्यामुळं आपला अधिकार आपल्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं नक्कीच बळ देण्याचा आपण प्रयत्न करू. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, वडीलधाऱ्यांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना देखील सांगतो, चांगलं काम करा. 2029ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार हा 1.5 लाख मताधिक्याने विजय केल्याशिवाय सिंधुदुर्गाचं प्रभाग नाही. बघा, कुडमुड्या ज्योतिषी म्हणा, नाही तर अजून काय बी म्हणा, नाही तर ईव्हीएम हॅक केलं म्हणा, आत्ताच हॅक केल्यात म्हणा, कशाला ताप ठेवता. 1.5 लाख मताचं लीडनी निवडून येणार, रेकॉर्डमध्ये ठेवायचं. कमीत कमी आपाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार, बाकी मला माहिती नाही. त्याच्यामुळं आता काय त्यांनी 1.5 लाख सांगितलंय, आता काय करतो तू, असं काय करू नका बाबांनो. मी तुमच्या विश्वासावरती सांगतो. माझ्याकडे काय कुठला जादू टोना नाही, ना ज्योतिषी आहे, ना कुठल्या ईव्हीएम मशीन आहेत. पण काय बाबांनी शोध लावलाय जादूवाला आणि ईव्हीएम मशीनवाला. आपल्याकडे हाय तर हाय बाबांनो, आता तरी नाद सोडा, कशाला नाद करता.
2029 पर्यंत माझ्या मावळच्या मायबाप जनतेला एवढं सांगतो, खूप चांगलं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या सर्वांना हातात हात घालून चांगलं काम उभं करील. तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये पुढेही हा सुनील शेळके तुम्हाला अंतर देणार नाही, पुढे कमी पडणार नाही. तुमच्या सुखात जरी कमी उभा राहिलो तरी अडचणीच्या काळात आणि विकास कामांना पुढेही कमी पडणार नाही हाच विश्वास देऊन या ठिकाणी आदरणीय दादांना जिल्हा परिषद पंचायत समितीचा विजय समर्पित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.